उद्धव साहेबांनी माझ्यावर जो दाखवलेला विश्वास आहे त्याला कुठेही तडा न जाता या विधानसभेमध्ये लोकसभेची उणीव मी नक्कीच भरून काढेन असं मला वाटतं. गेल्या 15 वर्षामध्ये डोंबिवली शहरामध्ये विकासाचं कुठलंही काम झालेलं नाही. माझ्याबरोबर सुरक्षा रक्षक असायचे. त्या सुरक्षा रक्षकांना रस्त्यामध्ये फोन आला की तुम्ही आहेत तिथे उतरायचं, तुमच्याबरोबर जे VIP आहेत त्यांना तिथेच सोडायचं आणि तुम्ही निघून यायचं. मी एकदम जबाबदारीने स्टेटमेंट करतो की 2014च्या पूर्वीची भाजप डोंबिवलीत राहिलेली नाही. डोंबिवलीमध्ये इंडस्ट्री उभी राहत नाही, IT सेक्टर नाही, डोंबिवलीच्या आजूबाजूला कुठे बँकिंग सेक्टर नाही किंवा कमर्शियल हब्स नाही जेणेकरून मुलांना नोकऱ्या क्रिएट होतील. आज आमच्या डोंबिवलीची जी मुलं आहेत ती जीवघेणा प्रवास करून मुंबईकडे ट्रॅव्हल करतात आणि माझं विजन डॉक्युमेंट येणार आहे 15 तारखेला. ते विजन डॉक्युमेंट बघून डोंबिवलीकर आश्चर्यचकित होतील की हे सगळं डोंबिवलीत करता येऊ शकत होतं पण ते झालेलं नाही. म्हणजे 65 वर्षाच्या वरच्या ज्या बहिणी आहेत त्या लाडक्या नाही आहेत का तुमच्या? 65 वर्षाची वरची जी महिला असते तिला औषध गोळ्या याच्यासाठी पण पैसे लागतात. 65 वर्षाच्या वरच्या महिलांना आपण लाडकी बहीण का देत नाही हा माझा मूळ प्रश्न आहे. तर ज्या योजना आहेत या योजना फसव्या आहेत, लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलीही योजना करताना ही योजना लोकांना लाभ देणारी असली पाहिजे, लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे. तर गणपत गायकवाड व्हायचं नाही म्हणजे मला तुला गोळ्या घालायच्या नाही असा एक तो स्टेटस होता. त्यातून मी ठाण्याचे पोलीस कमिशनर त्यांना तक्रार देखील केली होती. पण तुम्हाला माहिती आहे सत्ताधारी पक्षातले लोक असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही दखल घेतली नाही. माझ्या स्वप्नातली डोंबिवली खूप सुंदर आहे आणि मी फक्त स्वप्न नाही दाखवणार आहे. मी लोकांना वचन देतो की डोंबिवलीचं चेहरा मोहरा पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला बदललेला दिसेल. डोंबिवलीचं नाव पूर्ण मुंबईमध्ये आदराने घेतलं जाईल असं काम मी डोंबिवलीमध्ये करतो. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे. जत्रा लोकशाहीची चर्चा विधानसभेची. सध्या आपण आहोत डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि याच चर्चेचा मागोवा घेण्यासाठी आपण इथे पोहोचलो आहोत. डोंबिवलीमध्ये सध्याचं चित्र असं आहे, महायुती वर्सेस महाविकास आघाडी. त्यातही महायुतीकडून भाजपकडून रवींद्र चव्हाण मैदानात उतरलेत आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे त्यांना टक्कर देण्यासाठी विधानसभेच्या या खडाजंगीमध्ये उतरलेले आहेत. दीपेशजी, तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम विशेष भारीमध्ये. आपण छान गप्पा मारूयात. मला सांगा तुमचे मुद्दे काय आहेत, तुमचं म्हणणं काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचा असा समज आहे किंवा त्यांना एक साधारण प्रश्न असा पडलेला आहे की ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस तुम्ही शिंदे साहेबांसोबत गेलेला होता, एकनाथ शिंदे यांच्यासोबत, आणि मधल्या काही काळात तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. का बरं तुम्हाला शिंदे साहेबांसोबत असताना असं कधी वाटलं की आपण उद्धव ठाकरेंसोबत परत जावं आणि का वाटलं? मी पहिले तर तुमचं सगळ्यांचं डोंबिवलीमध्ये खूप खूप स्वागत करतो. गेल्या 2.5 वर्षापासून राजकारणात काम करत असताना मी जेव्हा 20 तारखेला 20 जूनला हे सगळं घडलं त्यानंतर मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले. 1-1.5 महिन्यानंतर त्यांच्यासोबत गेलो. परंतु मी जरी शरीराने तिकडे असलो तरी मनाने मी उद्धव साहेबांबरोबरच होतो. काही सर्कमस्टन्सेस असे होते, काही सिच्युएशन अशा होत्या की मला तो निर्णय घ्यावा लागला. परंतु मी मनाने उद्धव साहेबांबरोबरच नेहमी होतो आणि त्यांच्या संपर्कात देखील होतो. गेल्या महिन्यामध्ये मी उद्धव साहेबांकडे प्रवेश केला आहे आणि परत घरी आल्यासारखं वाटतं. एखादा माणूस खूप दिवस बाहेर फिरायला जातो परदेशामध्ये आणि मग त्याला घरची आठवण यायला लागते आणि मग आपण परत घरी आल्यावरती जो आनंद होतो तो मला उद्धव साहेबांच्या सानिध्यामध्ये आला. आणि मला असं वाटतं की उद्धव साहेबांच्या बरोबर काम करत असताना महाराष्ट्रातला एक तरुण म्हणून चांगलं काम करण्याची भविष्यामध्ये संधी मिळेल, त्यासाठी मी उद्धव साहेबांबरोबर परत आलो आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमचा पक्षप्रवेश होत होता ना त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले होते की दीपेश तुला ही शिक्षा आहे. हो, तू जर लोकसभेत आमच्यासोबत असता लोकसभेच्या दरम्यानच्या काळामध्ये तर चित्र काहीसं वेगळं असतं कल्याणमध्ये. काय वाटतं ज्यावेळेस उद्धव साहेब हे बोलत असताना तेव्हा ती खंत जाणवली, ती पोकळी जाणवली आपण नसण्याची, तर ती खंत आणि ती पोकळी आता कशी भरून काढणार? एवढ्या हक्काने आपल्याला कोण बोलू शकतो? आपल्या घरातला माणूस ज्याचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे तोच एवढ्या हक्काने बोलू शकतो की दीपेश तू आधी हवा होतास.
उद्धव साहेबांनी माझ्यावर जो दाखवलेला विश्वास आहे त्याला कुठेही तडा न जाता या विधानसभेमध्ये लोकसभेची उणीव मी नक्कीच भरून काढेन असं मला वाटतं. नक्की शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. तुमच्या विरोधात आता महायुतीकडून भाजपकडून रवींद्र चव्हाण यांचं आव्हान आहे किंवा ते विरोधात उभे राहिलेले आहेत तुमच्या. मागच्या 15 वर्ष त्यांनी डोंबिवलीची सत्ता उपभोगलेली आहे, तिथून आमदार राहिलेले आहेत 3 टर्म म्हणजेच, आणि 3 टर्म ही सोपी गोष्ट नाहीये. जर 3 टर्म ते इथले आमदार आहेत तर कसं आव्हान पाहता तुम्ही याकडे? आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ते प्रचाराचा त्यांनी नारळ फोडला त्यावेळेस ते रेल्वे स्टेशनवरती गेलेले होते आणि महिलांसाठी स्पेशल गाड्यांची मागणी करू असा जाहीरनामा त्यांनी सादर केला. कसं पाहता याकडे? डोंबिवली हा चाकरमान्यांचा आणि डोंबिवली हा नोकरी वर्गाचा एक शहर आहे. माझा जन्म या डोंबिवलीमध्येच झाला, माझं शिक्षण इथे झालं. माझं लोकांना एक गाव असतं, म्हणजे आता प्रत्येक माणूस जो मुंबईमध्ये त्याला एखादं गाव असतं. आमचं गाव हेच हे आहे. मी मुळातले आम्ही इथले रहिवासी आहोत, त्याच्यामुळे डोंबिवलीबद्दल एक वेगळी आत्मीयता आमच्या मनामध्ये आहे. माझ्यासमोर रवींद्र चव्हाण जरी उभे असले तरी मला असं वाटतं की हे आव्हान जरी खूप मोठं असलं तरी डोंबिवलीकर जनता माझ्या सोबत आहे असं मला वाटतं. गेल्या 15 वर्षापासून ते इथल्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. म्हणजे आपण 15 वर्ष म्हणण्यापेक्षा 20 वर्ष झाली. ते त्याच्या आधी नगरसेवक होते, स्थायी समितीचे सभापती होते आणि त्यानंतर थेट आमदार झाले. त्याच्यानंतर 3री टर्म त्यांची ही विधानसभेतली आहे. गेल्या 15 वर्षामध्ये डोंबिवली शहरामध्ये विकासाचं कुठलंही काम झालेलं नाही. मी तुम्हाला खरं सांगतो की त्यांनी एखादं काम असं की डोंबिवलीकरांसाठी हे विकासात्मक काम झालंय असं जर दाखवलं तर मी माझ्या उमेदवारी लढणारच नाही असं मी त्यांना थेट आवाहन करतो. कारण असं आहे की डोंबिवली शहर हे ते आमदार झाल्यानंतर ते 2.5 वर्ष राज्यमंत्री राहिले. म्हणजे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा केंद्रातही त्यांची सत्ता होती, राज्यातही त्यांची सत्ता होती. त्याच्यानंतर पुढची 2.5 वर्ष सोडली तर परत 2.5 वर्ष ते कॅबिनेट मंत्री राहिले. मला एवढंच वाटतं की जो माणूस 15 वर्षापासून आमदार आहे, जो माणूस 5 वर्ष या राज्याचा मंत्री आहे, त्याच्याकडनं डोंबिवलीकरांच्या खूप माफक अपेक्षा होत्या. डोंबिवलीकरांनी त्यांना त्यांच्या राजकीय शिखरावर नेऊन ठेवलं. आम्ही मतदान करून त्यांना शिखरावर नेला, पण डोंबिवलीकरांच्या अपेक्षा कुठेही पूर्ण नाही झाल्या. म्हणून तुम्ही बघा, तुम्ही डोंबिवलीत कुठेही फिरले तरी लोकांच्या मनात एक खंत आहे की डोंबिवली शहराचा विकास झालेला नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रेल्वेचा आहे. आमच्याकडनं रोज 3.5 लाख लोक प्रवासी रोज इथून मुंबईला प्रवास करतात. सेंट्रल लाईनवरती सगळ्यात जास्ती उत्पन्न मिळवणारं डोंबिवली स्टेशन आहे. पण आज आमच्या डोंबिवली स्टेशनवरती बाहेर जरी सुशोभीकरण केलं असलं तरी स्टेशनच्या आतमध्ये 5 नंबर प्लॅटफॉर्म आहे, तिथे महिलांना उभं राहण्याची शेड नाही आहे. आपण महिलांच्या गाड्या वाढवण्याची किंवा रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याच्या गोष्टी करतो, परंतु डोंबिवलीमध्ये नवी मुंबई किंवा पुण्यासारखं डोंबिवलीच्या आसपास आपण उद्योग आणण्याचा का विचार करत नाही? डोंबिवली एक असं शहर आहे, मला वाटतं ते डोंबिवलीत एकमेव असं शहर आहे ज्याच्या आजूबाजूला फक्त घरं, गृहसंकुलं आणि हाऊसिंगच उभं राहत आहे. डोंबिवलीमध्ये इंडस्ट्री उभी राहत नाही, IT सेक्टर नाही, डोंबिवलीच्या आजूबाजूला कुठे बँकिंग सेक्टर नाही किंवा कमर्शियल हब्स नाही, जेणेकरून मुलांना नोकऱ्या क्रिएट होतील. आज आमच्या डोंबिवलीची जी मुलं आहेत ती जीव घेणा प्रवास करून मुंबईकडे ट्रॅव्हल करतात. मुंबईकडे प्रवास करत असताना दर महिन्याला 2 ते 3 लोकांचा बळी या रेल्वेच्या प्रवासामध्ये जातो. माझा उद्देश एवढाच आहे की माझ्या लोकांना एक चांगली लाईफस्टाईल दिली पाहिजे. तुम्ही विचार करा, डोंबिवलीतला तरुण त्याच्या अभ्यासाचे, त्याच्या नॉलेजचे, त्यांनी केलेला जो परिश्रम आहे त्याचे दिवसातले 4 तास प्रवासामध्ये घालवतो. हे किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे मी जर प्रोडक्टिव्ह आहे, बघा आपण जेव्हा ऑफिसमध्ये काम करतो 8 तास काम केल्यानंतर आपल्याला पगार मिळतो त्या दिवसाचा. आपण असं पकडू 2,000 रुपये पगार असतो. तर जर मी 8 तासाच्या ऐवजी 4 तास काम केलं तर मला 4 तासाचा पगार मिळेल. ते चांगले 4 तास मी रोज माझ्या प्रवासात घालवतो. कितपत योग्य आहे मला सांगा. आणि त्याच्यामुळे डोंबिवलीकर आता कंटाळलेत की आमच्यासाठी आमच्या शहरामध्ये, आणि वरतून तो परत नोकरी धंदा करून कंटाळून जेव्हा संध्याकाळी घरी येतो त्याला चांगले रस्ते नाही, त्याला चांगले रिक्षा स्टँड नाही,
घरी आल्यावर पाण्याची टंचाई आहे, या सगळ्या प्रॉब्लेम्सला तो रोज फेस करत असतो. मला या डोंबिवलीकरावरती कधी कधी दया येते की हा माणूस सकाळपासून ट्रॅव्हल करून संध्याकाळी कामावरनं येऊन या सगळ्या परिस्थितीतून जाऊन कसं काम करत असेल. ही मोठी आमच्या डोंबिवलीकरांसाठी शोकांतिका आहे. आणि ह्याच्यासाठीच मी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलोय की आपल्याला डोंबिवलीकरांसाठी काहीतरी करायचं आहे. हे सगळे जे मुद्दे आहेत यांच्यावरती काम करून याच्यावरती रिझल्ट द्यायचा आहे. आणि माझं विजन डॉक्युमेंट येणार आहे 15 तारखेला. हे विजन डॉक्युमेंट बघून डोंबिवलीकर आश्चर्यचकित होतील की हे सगळं डोंबिवलीत करता येऊ शकत होतं, पण ते झालेलं नाही. अच्छा, ज्यावेळेस आपण महिलांबद्दल बोलत होतो, राज्यामध्ये वाढती गुन्हेगारी असेल, महिलांचा छळ असेल, बदलापूर प्रकरण असेल, असं कित्येक प्रकरण रोज खरंच घडत असतात. आपण मीडियातही पाहतो, चादरमध्ये पाहतो. दुसरीकडे महायुतीने लाडकी बहीण सारखी योजना आणली. ठीक आहे, दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये देणार अशी ती योजना आहे. मग महायुतीचं असं म्हणणं आहे की आम्ही महिलांसाठी सुद्धा काम करतोच आहे की, याकडे तुम्ही कसं बघता किंवा तुमचं काय? मला असं वाटतं लाडकी बहीण योजना आली, महिलांना पैसे मिळायला लागले. मला एक गोष्ट सांगा, लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी एक क्रायटेरिया ठरवला आहे. 21 वर्ष ते 65 वर्षाचा क्रायटेरिया आहे. 65 वर्षाच्या महिलांना, म्हणजे 65 वर्षाच्या वरच्या ज्या बहिणी आहेत त्या लाडक्या नाही आहेत का तुमच्या? 65 वर्षाची वरची जी महिला असते तिला औषध गोळ्या याच्यासाठी पण पैसे लागतात. 65 वर्षाच्या वरच्या महिलांना आपण लाडकी बहीण का देत नाही हा माझा मूळ प्रश्न आहे. तुम्ही बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्याच महिलांचा काही फायदा झालेला नाही. त्याच्यात 2.5 लाखाच्या उत्पन्नाची अट आहे. तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण मिळत नाही. जर तुम्हाला लाडकी बहीण योजना करायची, तुमची बहीण लाडकी आहे ना, सरसकट सगळ्या महिलांना द्या ना. त्याच्यात तुम्ही क्रायटेरिया कसे काय केले? म्हणजे ही बहीण माझी लाडकी आहे, ही लाडकी नाही आहे, असे त्यांनी क्रायटेरिया करून ठेवलेत. तुम्ही विचार करा, माझ्या 2 बहिणी असतील तर मी काय विचार करतो, दोन्ही बहिणींना सगळं समान मिळालं पाहिजे. आपण असं बोलतो की हिला आपण जास्ती करूया, हिला नको करूया. बघा, राज्य सरकारने विचार करताना सर्वांचा समावेशक विचार केला पाहिजे. ह्यांचा विचार करायचा, वर्ग ठरून त्यांनी तो विचार केलेला आहे. आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे जे जातात ते तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर बंद झाला आहे. 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर दर वर्षाला 11,000 कोटीचे विकले जात होते. आता तुम्हाला कंपल्सरी तुमचं लिव्ह लायसन्स ॲग्रीमेंट जरी करायचं असेल तर तुम्हाला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागणार. 11,000 कोटीचे विकले जात होते, आता 500चा घ्यावा लागणार. 11 × 5 केले तर 55,000 कोटी होतात. म्हणजे राज्य सरकारने आपल्याच खिशातले पैसे काढून आपल्याच लाडक्या बहिणींना दिले. माझं या स्कीमला विरोध नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की याच्यामध्ये क्रायटेरिया का ठरवले? याच्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही सरसकट सगळ्या महिलांना द्या. 65 वर्षाच्या वरच्या महिलांसाठी का दिलं नाही हा माझा. त्याच्यामध्ये जर तुम्ही जनगणना आपण मोजली तर त्याच्यामध्ये 30% महिला आहेत ज्या 65 वर्षाच्या वरच्या आहेत. त्यांना नाही दिली आपण योजना. माझ्याकडे खूप ऑफिसमध्ये महिला येतात 65 वर्षाच्या वरची, दादा आम्हाला आज खरी गरज आहे या योजनेची आणि ती योजना आम्हाला मिळत नाहीये. म्हणून मला असं वाटतं की कुठलीही योजना करताना राज्य सरकारने सर्वसमावेशक विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये दुजाभाव करता कामा नये. महायुती म्हणते की आम्ही महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर सुद्धा देतोय, म्हणजे 3 गॅस सिलेंडर वगैरे देत आहेत. तर हे म्हणजे एकीकडनं द्यायचं एकीकडनं घ्यायचं. आज तुम्हाला मी सांगतो, आज दिवाळीचा सण आहे. आपण सगळे दिवाळी साजरी करतोय. दिवाळीच्या सणामध्ये आपण जर बघितलं तर तेलाचा डबा जो असतो 15 किलोचा त्यावर 1700 रुपयाला मिळत होता गणपतीच्या आसपास. आज त्याची किंमत 2200 रुपये आहे. कांद्याचे भाव महाराष्ट्रामध्ये सगळ्याकडे कांद्याचे भाव आज 100 रुपये किलो झालेले आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की एकीकडे आपण महागाई कंट्रोल करत नाहीये आणि एकीकडे लाडकी बहीण, सिलेंडर मोफत. याच्यापेक्षा जर सरकारने महागाई कंट्रोल करण्यावर, आज तुम्ही डाळी बघा किती महाग झाल्या. मला असं वाटतं की महिलांचं जे किचनमधलं बजेट आहे ते गेल्या महिनाभरापासून कोलमडलेलं आहे. सरकारने कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे? सरकारने या अशा योजना ज्याचे थेट लाभ लोकांना मिळतील त्याच्यापेक्षा लोकांचं जीवन कसं चांगलं होईल, लोकांना कमी दरामध्ये गोष्टी कशा मिळतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर लोकांना आपण लाडकी बहीण असेल, मोफत सिलेंडर असेल, वयोश्री असेल. आता तुम्हाला वयोश्री आणि आरोग्याची एक योजना आहे. आरोग्याचं एक कार्ड मिळतं आपल्याकडे, आरोग्यवर्धिनी म्हणून एक कार्ड आहे. आमच्याकडे आरोग्यवर्धिनीचे कार्ड सगळ्यांना देतात.
अच्छा. पण आमच्याकडे आरोग्यवर्धिनीचं एकही हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये नाही आहे. त्याच्यासाठी ठाण्यामध्ये जायचं, मुंबईमध्ये जायचं. तर ज्या योजना आहेत या योजना फसव्या आहेत, लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलीही योजना करताना ती योजना लोकांना लाभ देणारी असली पाहिजे, लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे, असं माझं नक्कीच. त्याच्यातलं म्हणणं आहे. नक्कीच. आपण मधला काळ जर बघितला तर 2019 पासून ते 2024 पर्यंतचा काळ पाहिला तर मधल्या 5 वर्षामध्ये कोविड सारखा खूप मोठा टफ टाइम आलेला बरोबर. होता आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये सगळेच लोकप्रतिनिधी असतील, इतरही बरीच लोक जी ग्राउंडवरती उतरली आणि लोकांसाठी मदत करायला लागली. मग कोणी खाऊची पाकिटं देत होतं, कोणी औषधं प्रोव्हाइड करत होतं. त्या दरम्यानच्या काळामध्ये रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांच्यावरती असा आरोप होतोय की ते गावी जाऊन राहिले, ते इथे राहिले नाही. म्हणजे हे तुमच्यापर्यंत पण पोहोचलंय. मी तुम्हाला एक सांगतो, 23 मार्च 2020ला भारतामध्ये लॉकडाऊन लागला. त्याच्यानंतर जस्ट निवडणूक आमची आमदारकीची झाली होती, त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन लागल्यानंतर डोंबिवलीतले बरेचसे राजकारणी असतील, सोशल वर्कर्स असतील, आम्ही लोकांनी कम्युनिटी किचन सुरू केले. अच्छा. लोकांना जेवण कसं देता येईल, म्हणजे कोण लोक आहेत ज्यांचं रोजचं हातावरचं पोट होतं, म्हणजे जे लेबर क्लास आहे. बघा आपल्याकडे थोडेफार सेव्हिंग्स असतात, पण जो लेबर क्लास असतो, जे आपल्या घरकाम करणाऱ्या महिला असतात, होय. यांच्याकडे तेवढे सेव्हिंग्स नसतात. मग आम्ही त्यांच्यासाठी कम्युनिटी किचन सुरू केले. कम्युनिटी किचन सुरू करून त्यांच्या घरपोच आम्ही त्यांना जेवण देत होतो आणि ज्यांना कलेक्शन करायचं ते आमच्याकडे येऊन कलेक्टही करत होते. नंतर आम्ही फवारणी सुरू केली का जंतुनाशक फवारणीचं आपण मोठ्या प्रमाणात काम घेतलं. मला तुम्हाला सांगताना एक गोष्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही नाशिकवरनं द्राक्षांना फवारणी करणारे ट्रॅक्टर्स घेऊन आलो. अच्छा. आणि त्या द्राक्षांना फवारणी करणारे ट्रॅक्टरनी जंतुनाशक फवारणी आम्ही करत होतो. ओके. त्याच्यानंतर आम्ही 2 महिने जेव्हा पहिली कोविडची लाट होती त्याच्यामध्ये लोकांपर्यंत जेवण आणि हेच पोहोचवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण तेव्हा गावी जाऊन बसले होते, तेव्हा लोकांना, डोंबिवलीकरांना खरी आपल्या राजकारणाची किंवा आपल्याला एका आधाराची गरज होती, तेव्हा ते गावी होते. मला चांगलं आठवतं की कोविड काळामध्ये आम्ही लोकांना वॅक्सिनेशन असेल, त्याच्यानंतर जेवण पुरवण्याचं काम असेल, त्याच्यानंतर लोकांना सर्टिफिकेट मिळत नव्हते, ट्रान्सफर सर्टिफिकेट, म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करायचे, ते सर्टिफिकेट्स मिळवण्याचं काम असेल, हे आम्ही करत असताना रवींद्र चव्हाण साहेबांचं जर तुम्ही फेसबुक पेज चाललं तर ते लोकांना कोडे पाठवत होते. तुम्ही त्यांचा पेज कधीतरी बघा. 2020 मध्ये ते लोकांना कोडे पाठवायचे आणि सांगायचे कोडे सोडवा आणि घरी बसा. जर तुम्ही डोंबिवलीच्या कुठल्याही माणसाला विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की त्यांनी फेसबुकवर आणि ट्विटरवर लोकांना कोडी सेंड करायची, म्हणजे जी पेपरात कोडी येतात ना, शब्द कोडी असतात, पझल्स असतात, असे ते रोज सेंड करायचे आणि सांगायचे कोडी सोडवा. आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करत होतो, लोकांना उपचार पुरवण्याचं काम करत होतो, ज्यांना हॉस्पिटल मिळत नव्हते त्यांना हॉस्पिटल बेड मिळवण्याचं काम करत होतो. तेव्हा हे महाशय घरी बसून, गावाला बसून लोकांना कोडी सेंड करत होते. एखाद्या राजकारणाची संवेदनशीलता या गोष्टीवरनं दिसते की जेव्हा माझ्या लोकांना गरज आहे तेव्हा मी त्या लोकांबरोबर नाही आहे. जेव्हा कोविडची पहिली लाट आली तेव्हा माझ्या इथे कमिशनर होते सूर्यवंशी साहेब. त्या सूर्यवंशी साहेबांच्या बरोबर मिळून पहिलं डोंबिवलीतलं 200 बेडचं ICU वाला हॉस्पिटल माझ्या माध्यमातून सुरू झालं आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही ते सुरू केलं आणि त्याच्यातनं जवळजवळ 13 ते 14 हजार लोकांना आम्ही ट्रीट केलं. अच्छा. आणि त्याच्यात माझे एक मित्र होते डॉक्टर राहुल गुले, त्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यांनी या हॉस्पिटल चालवण्यामध्ये खूप मोठी मोलाची मदत मला केली. म्हणजे ते हॉस्पिटल जेव्हा आम्ही ताई चालवत होतो, हे हॉस्पिटल चालवताना तुम्ही बघितलं असेल की लोकांना डोंबिवलीमध्ये शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई इकडे व्हेंटिलेटर्स नव्हते. आमच्याकडे CPAP मशीन्स नव्हत्या, म्हणजे बायपॅप आणि CPAP मशीन्स असतात, म्हणजे व्हेंटिलेटरच्या आधी ज्या लावतात त्या मशीन्स देखील आमच्याकडे नव्हत्या. अच्छा. ICU नव्हतं. पण आम्ही पहिलं हॉस्पिटल सुरू केलं सावळाराम महाराज क्रीडा संकुलमध्ये. तिथे ICU, व्हेंटिलेटर्स आणि 200 बेड विथ ऑक्सिजन असं आम्ही लोकांना पुरवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर 3 हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये उभे राहिले. अच्छा. माझं वॅक्सिन सेंटर डोंबिवलीतलं सगळ्यात मोठं वॅक्सिन सेंटर होतं. जवळजवळ 14 ते 20 हजार लोकांना आम्ही वॅक्सिन्स पुरवले. एक कोविड काळातलं काम
मला स्वतःला असं वाटतं की कोविड काळात मी जे काम केलं ते माझ्या करिअरमधलं सगळ्यात चांगलं काम मी केलेलं कोविड काळातलं काम आहे. सॉरी. नक्कीच. कोविड काळात तो होताही तितका टफ टाइम, कारण त्यावेळेस काहीही समजत नव्हतं. हो. प्रत्येकालाच आपला जीव महत्वाचा होता आणि त्यातून बाहेर पडणं प्रत्येकासाठीच गरजेचं होतं. मध्यंतरी तुमच्यावरती एक आरोप, तुम्ही स्वतःच तो आरोप केला होता की मला जीवे मारण्याची धमकी येतेय. काय वाटतं, ती धमकी कोण देतंय, का देतंय, त्यामागे नेमकं कोण आहे अं, आणि तुम्हालाच धमकी का दिली जाते? काही लोकांच्या स्टेटसवरती, म्हणजे ती कदाचित टीम रवींद्र चव्हाण मधली माणसं असतील, त्यांच्या स्टेटसवरती एक स्टेटस ठेवण्यात आला होता. दीपेश, मला गणपत गायकवाड व्हायचं नाहीये असं त्याच्यात स्टेटस होतं. आणि गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांचं जे गोळीबार प्रकरणाने या महाराष्ट्राला माहिती आहे, तर गणपत गायकवाड व्हायचं नाही म्हणजे मला तुला गोळ्या घालायच्या नाही, असा एक तो स्टेटस होता. त्यातून मी ठाण्याचे पोलीस कमिशनर त्यांना तक्रार देखील केली होती. पण तुम्हाला माहिती आहे, सत्ताधारी पक्षातले लोक असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही दखल घेतली नाही. आणि हे सगळं जेव्हा मी राजकारणाची तयारी करत होतो डोंबिवलीतनं विधानसभा लढण्याची, तेव्हा मी देवदर्शनासाठी माझ्या फॅमिलीसोबत आणि पक्षाच्या एका कामासाठी सोलापूर इथे गेलो होतो. सोलापूरवरनं रिटर्न येताना माझ्याबरोबर सुरक्षा रक्षक असायचे. अच्छा. त्या सुरक्षा रक्षकांना रस्त्यामध्ये फोन आला की तुम्ही आहेत तिथे उतरायचं, तुमच्याबरोबर जे VIP आहेत त्यांना तिथेच सोडायचं आणि तुम्ही निघून यायचं. आणि माझ्याबरोबर माझी मिसेस, माझी मुलं आणि माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते होते, कारण आम्ही पक्षाचा दौरा पण होता, पक्षाच्या लोकांना भेटणारी होतो. तर हे करत असताना माझी बायको आणि माझी मुलं, माझ्या बायकोने मला विचारलं की हे काय चाललंय, म्हणजे असं का होतंय, आपण तर शिंदे साहेबांसाठी एवढं तुम्ही काम करता, तुम्ही रात्रंदिवस काम करता पक्षासाठी. मी बोललो हे तुला राजकारण कळणार नाही. आणि एक फॅमिलीमध्ये एक डिस्टर्बिंग वातावरण झालं. माझ्या बॉडीगार्डला सांगितलं गेलं की तिथेच उतरायचं, त्यांना तिथेच सोडायचं आणि तुम्ही दुसरी गाडी करून घरी यायचं. म्हणजे राजकारणाची पातळी कुठल्या लेवलला गेली आहे की आपण एखाद्या माणसाला रस्त्यामध्ये बॉडीगार्डला उतरायला सांगून त्याला पुढे जायला सांगतो. ही राजकारणाची पातळी कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकते आणि अजून पुढे जाईल असं मला वाटतं. कारण माझ्यावरती आरोप करण्यासारखं काही नाही आहे. माझं करिअर आणि माझ्या करिअरमध्ये बाकी सगळ्या गोष्टी मी खूप चांगल्या पद्धतीने करत आलो. पण ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि डोंबिवलीमध्ये खड्ड्यांवरनं बॅनर लागला होता. त्यांचा वाढदिवस होता रवींद्र चव्हाणांचा आणि त्या दिवशी बॅनर लागला होता हॅपी खड्डे. त्या बॅनरवरनं माझ्यावरती, माझ्या आजूबाजूच्या 4-5 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. हॅपी खड्डेचा बॅनर लागल्यानंतर त्याच्यावरती ना रवींद्र चव्हाणांचं नाव होतं, ना मंत्री महोदयांचं कुठलं गाव होतं, पण माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. तुम्ही एक गोष्ट विचार करा की बॅनर लागल्यावरती तुम्ही एवढे ऑफेन्सिव्ह का होता? शहरात खड्डे आहेत म्हणून लोक बॅनर लावतात. खड्डे नसते तर लोकांनी बॅनर लावले नसते. तुम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री आहात आणि तुम्ही जर त्या खड्ड्यांवरनं बॅनर लावल्यामुळे तुम्ही जर गुन्हे दाखल करणार असाल तर लोकांची अभिव्यक्ती कुठे गेली? लोकांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाही का? लोकांनी आपल्या समस्यांबद्दल बोलायचं नाही का? हेच जे घाणेरडं राजकारण आहे तेच करत करत त्यांनी इथपर्यंत आजपर्यंत सुरुवात ठेवली आहे असं मला वाटतं. अच्छा. त्यानंतर आम्ही काय झालं, 2 दिवस झाला मी या मतदारसंघामध्ये फिरतोय सुद्धा, आणि फिरत असताना कुठेतरी एक गोष्ट लक्षात आली की रवींद्र चव्हाण जरी मागचे 15 वर्ष इथून आमदार असले तरी सुद्धा त्यांच्या विरोधात एक छुपा गट आहे जो काम करतोय आणि तो भाजपामधलाच आहे. दुसरी गोष्ट, संघाची पण नाराजी आहे त्यांच्यावरती. संघाचं असं म्हणणं होतं की इथून एक ब्राह्मण उमेदवार दिला पाहिजे होता, जो की भाजपने न दिला आणि चव्हाणांची उमेदवारी डिक्लेअर केली. आणि त्या विरोधात आता संघाने सुद्धा एक उमेदवार मैदानात उतरवलेला आहे. याकडे कसं बघता? आणि काय तर 3 उमेदवार, तिरंगी लढत म्हणली की मतविभाजन होणार आणि संघ आणि भाजप यांची सुद्धा बऱ्यापैकी मतं विभागली जाणार. याचा कसा फायदा करून घेता येईल तुम्हाला असं वाटतंय? मला फायदा म्हणण्यापेक्षा भाजपमध्ये माझे काही मित्र पण आहेत. आम्ही अच्छा. अनेक वर्ष काम केलं एकत्र. पूर्वी 2014च्या पूर्वीची भाजप आज डोंबिवलीमध्ये राहिलेली नाही. मी एकदम जबाबदारीने स्टेटमेंट करतो की 2014च्या पूर्वीची भाजप डोंबिवलीत राहिलेली नाही. आताची जी भाजप आहे ती फक्त टीम रवींद्र चव्हाण आहे आणि ते तसं लिहितात जाहीरपणे. भाजपमध्ये जुने काम करणारे लोक जे आहेत ते आज दुखावलेले आहेत आणि त्यांची नाराजी ते अनेक ठिकाणी व्यक्त देखील करतात. परंतु मला असं वाटतं की संघाच्या
संघाचे पण जे लोक इथे डोंबिवलीमध्ये काम करतात, गेली 15 वर्ष संघाच्या भूमिकेबरोबर रवींद्र चव्हाणांनी संघाला काय दिलं, या 15 वर्षामध्ये संघासाठी रवींद्र चव्हाणांनी काय दिलं, हाही एक मोठा प्रश्न संघाच्या लोकांसमोर आहे. म्हणून कदाचित संघाच्या लोकांनी बंडखोरी केली असेल आणि आज इथे त्यांचा उमेदवार देखील उभा आहे. परंतु रवींद्र चव्हाणांवर नाराजी नुसती त्यांच्याच पक्षातून नाही, पण जनतेतून पण आहे. की 15 वर्ष जे आम्हाला अपेक्षित होतं ते या शहराला मिळालेलं नाही. आम्ही त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये उंच शिखरावर नेऊन पोहोचवलं, पण ते डोंबिवलीला उंच शिखरावर पोहोचू शकले नाही. नितीन गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं सगळ्यात घाणेरडं शहर आहे. हे स्टेटमेंट जेव्हा त्यांच्या पक्षातले नेते करतात तर त्याच्या पुढे बाकीच्या लोकांनी काय बोलायचं, हा मोठा प्रश्न आहे. आणि रवींद्र चव्हाणांचं राजकारण हे विकासात्मक कधीच नव्हतं. त्यांचं राजकारण हे फक्त पॉलिटिकल, म्हणजे तुम्ही लोकांचे सत्कार समारंभ करायचे, मंडळांना पैसे द्यायचे, बचत गटांना पैसे द्यायचे. आता तर तुम्ही इमॅजिन नाही करू शकत, पण डोंबिवलीमध्ये प्रत्येक सोसायटीला ऑफर आहेत, तुम्हाला काय पाहिजे ते बोला. आणि त्या ऑफरमधून जर तुम्ही 5 वर्ष 15 वर्ष काम नसेल केलं तर तुम्हाला अशा ऑफर द्याव्याच लागणार आहेत लोकांना. पण डोंबिवलीकरांवर मला विश्वास आहे की ते या ऑफरला धुडकावून लावतील आणि येत्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये मोठं परिवर्तन घडवतील असं वाटतं. अच्छा, डोंबिवली बघायला गेलं तर भाजपचा बालेकिल्ला आहे. अगदी सुरुवातीपासून भाजपचा उमेदवार इथून निवडून येतो आणि लोक सुद्धा डोळे झाकून भाजपच्या उमेदवारावरती विश्वास सुद्धा ठेवतात. पण लोकसभेला फारच चित्र बदललं. कारण काय झालं, शिवसेना पक्ष फुटला. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुंबईमधून जे काही मताधिक्य मिळाले तर खरंच कोणाला वाटलं पण नसेल. आणि त्यानंतर आता लोकसभा झाल्यानंतर आता विधानसभा लागतीये. तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहात, त्यांच्याकडून लढताय. काय वाटतं तुम्हाला, उद्धव ठाकरेंच्या लोक तुम्हाला कितपत साथ देतील आणि लोकांनी साथ द्यावी यासाठी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? तुम्ही उद्धव ठाकरेंचं जर राजकीय करिअर बघितलं तर उद्धव ठाकरे प्रशासकीय, त्यांना कुठलाही प्रशासकीय अनुभव नव्हता. पण त्यांनी जे कोविडच्या काळामध्ये 2 वर्ष जे काम या महाराष्ट्रासाठी केलं ते अतिशय उल्लेखनीय होतं. आणि त्याची दखल केंद्र सरकार असेल, विदेशातल्या अनेक संस्था, WHO असेल, या लोकांनी देखील घेतली होती. उद्धव ठाकरेंनी त्यांची पात्रता त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये सिद्ध केली आहे. एवढं तोडफोडीचं राजकारण झालं, पक्ष गेलं, चिन्ह गेलं, आमदार गेले, खासदार गेले, तरी तो माणूस एखाद्या महामेरूसारखा या वादळामध्ये देखील खंबीरपणे उभा राहिला. महाराष्ट्राची जनता, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी या खंबीरपणे उभे राहील. कारण लोकांना रडणारे लोक नको असतात, लढणारे लोक हवे असतात. आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रातला लढणारा नेता आहे, म्हणून लोक उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं मला वाटतं. तुमच्या मनातली डोंबिवली कशी आहे? माझ्या मनातली डोंबिवली खूप सुंदर आहे. आणि डोंबिवलीबद्दल बोलताना काही गोष्टी आम्हाला इमोशन्स, म्हणजे डोंबिवली आमचं इमोशन आहे आणि त्या शहराला कोणी वाईट बोललेलं आम्हाला आवडत नाही. या 15 वर्षामध्ये शहराबद्दल इतकं वाईट बोललं गेलं, ते डाग कुठेतरी धुवून काढायचे. डोंबिवलीमध्ये रस्ते नाही, डोंबिवलीमध्ये पाण्याची टंचाई आहे, डोंबिवलीमध्ये प्रदूषण आहे, डोंबिवलीमध्ये बिल्डिंग्स रिडेव्हलप होत नाही, डोंबिवलीमध्ये ब्रँड्स नाही, डोंबिवली फक्त झोपण्यासाठी लोक येतात, डोंबिवलीमध्ये लोक मुली देत नाही, असंही आता सुरू झालंय की ठाणे, मुलुंड, मुंबई असं पण समीकरण आहे का? इकडच्या ठाणे, मुलुंड, मुंबई इकडच्या मुली जर असतील आणि आमच्याकडच्या मुलांना चांगले पॅकेज जरी असले तरी मुली डोंबिवलीत यायला तयार होत नाही. तुम्ही हे कदा एक सर्वे करा, त्याच्यामध्ये विचारा, तुम्हाला लगेच कळेल की मुंबई ठाण्यापासूनच्या मुली डोंबिवलीत यायला तयार होत नाही. कारण त्यांचं म्हणणं असतं, अरे ते एकदम, माझ्या स्वप्नातली डोंबिवली अशी आहे की डोंबिवलीच्या, माझा जो डोंबिवलीतला तरुण किंवा माझा डोंबिवलीकर जो आहे तो कामावर जाणार आहे, तो 20 मिनिटात त्याच्या कामावर पोहोचला पाहिजे आणि तो 20 मिनिटात त्याच्या घरी आला पाहिजे. त्यांनी त्याच्या बायको मुलांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड केला पाहिजे. त्याला त्याच्या स्वतःसाठी वेळ मिळाला पाहिजे. त्याला गार्डन्समध्ये जाता आलं पाहिजे. त्याला डोंबिवलीमध्ये चांगल्या ठिकाणी जाता आलं पाहिजे संध्याकाळी त्याच्या बायको मुलांना घेऊन. माझ्या डोंबिवलीतले जे ज्येष्ठ नागरिक आहेत
त्यांच्यासाठी बसण्यासाठी विरंगुळा केंद्र हवं आहे. माझ्या डोंबिवलीमधले ज्येष्ठ नागरिक आहेत ते संध्याकाळी कुठेतरी रस्त्याच्या कडेला बसले, कुठल्या तरी बेंचवर बसलेत, असं चित्र मला बदलायचं आहे. माझ्या डोंबिवलीचे ज्येष्ठ नागरिक कुठेतरी एका चांगल्या विरंगुळा केंद्रामध्ये बसले, एखाद्या खाडी किनाऱ्यावर बसले, एखाद्या गार्डनमध्ये बसले, हे चित्र मला निर्माण करायचं आहे. डोंबिवली आमची सांस्कृतिक नगरी आहे. त्या सांस्कृतिक नगरीमध्ये आज डोंबिवलीमध्ये तुम्ही बघितलं तर सावळाराम महाराज क्रीडा संकुल आणि त्याच्या बाजूला सावित्रीबाई फुले एक नाट्यगृह आहे. एकच नाट्यगृह आहे आमच्याकडे, ते खूप दूर आहे डोंबिवलीपासून. डोंबिवलीमध्ये चांगलं नाट्यगृह असलं पाहिजे. डोंबिवलीची संस्कृती जपण्यासाठी विविध सांस्कृतिक केंद्र उभी राहिली पाहिजे. डोंबिवलीमध्ये खेळाडूंसाठी म्हणजे विशेषतः जर माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला जर वाटलं की त्यांनी बॅडमिंटनमध्ये, स्केटिंगमध्ये, स्विमिंगमध्ये करिअर करावं, तर त्याच्यासाठी डोंबिवलीमध्ये आत्ता काहीच नाही आहे. त्याला जर हे सगळं करायचं आहे तर त्याला मुंबईला जावं लागणार, ठाण्याला जावं लागणार. मला डोंबिवलीच्या माझ्या लहान मुलांसाठी इथे इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या स्पोर्ट्स फॅसिलिटी आणायच्या आहेत. मी आता एक टेबल टेनिस कोर्ट सुरू केला आहे जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहे. मी एक नगरसेवक असून डोंबिवलीमध्ये इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचं टेबल टेनिस कोर्ट उभं केलं आणि त्या कोर्टमधनं 2 मुलं नॅशनल्सला खेळली यावर्षी. याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा ज्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत, बॅडमिंटन असेल, स्विमिंग असेल, ॲथलेटिक्स असतील, अशा सगळ्या शूटिंग रेंज असेल, अशा सगळ्या स्पोर्ट्स, कितीतरी मुलं आमच्याकडे शूटिंग रेंजला इथून वरळीला जातात प्रॅक्टिस करायला. त्यांना डोंबिवलीत का फॅसिलिटी होऊ शकत नाही? मला माझ्या तरुण मुलांसाठी, माझ्या यंग, माझे जे पुढचं आमच्या डोंबिवलीचं भविष्य आहे त्यांच्यासाठी मला ही स्पोर्ट्स फॅसिलिटी आणायची. मला डोंबिवलीचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. डोंबिवलीचं नावलौकिक जे आज रसातळाला गेलाय त्याला मला वर आणायचं आहे. माझ्या स्वप्नातली डोंबिवली खूप सुंदर आहे आणि मी फक्त स्वप्न नाही दाखवणार आहे. मी लोकांना वचन देतो की डोंबिवलीचं चेहरा मोहरा पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला बदललेला दिसेल. डोंबिवलीचं नाव पूर्ण मुंबईमध्ये आदराने घेतलं जाईल, असं काम मी डोंबिवलीमध्ये करणार आहे. नक्कीच होईल. दीपेशजी, तुम्ही मगाशी बोलत होता गार्डन, खाडी, विरंगुळा केंद्र. मी खरंच कुठल्या तरी गार्डन मध्ये जाऊन निवांत बसले, तर मी इमॅजिन केलं ते सगळं. बोलत असताना कसं आहे, तुम्ही म्हणालात की मी इथंच राहिलोय, वाढलोय अगदी लहानपणापासून. काय वाटतं, आधीची डोंबिवली आणि आत्ताची डोंबिवली कुठे कमतरता भासतीये? डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली. जसं मुंबईमध्ये SRA स्कीम्स आल्या, SRA स्कीम्समध्ये मुंबईची जी चाळी किंवा हा जो वर्ग होता ना, तो डेव्हलपमेंटला गेला. तिथल्या लोकांनी तिथल्या रूम्स विकून किंवा तिथले थोडेसे पैसे जमा करून ते जवळपास कुठे आपल्याला चांगल्या स्वस्तामध्ये घर मिळतं का यासाठी सगळे मुंबईमधली लोक डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या भागामध्ये शिफ्ट झाले. हे शिफ्ट होत असताना मोठ्या प्रमाणात लोकसंख्या इकडची वाढली. लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत होती त्या प्रमाणात इथल्या बेसिक जे ॲम्युनिटीज होत्या, म्हणजे बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे रस्ते, पाणी, गटर, हे वाढलं नाही त्या प्रमाणात, ज्या प्रमाणात वाढायला हवं होतं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची उणीव डोंबिवलीमध्ये भासायला लागली. डोंबिवलीमध्ये रस्ते अरुंद आहेत, डोंबिवलीमध्ये रिक्षाचा मोठा किऑस असतो. या सगळ्या ज्या सुविधा ज्या लोकांना मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही, त्या वाढल्याच नाही ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे होतं. आणि त्याच्यामुळे डोंबिवलीचा श्वास कुठेतरी गुदमरतोय का असं नागरिकांमध्ये, लोकांमध्ये वाटायला लागलं की डोंबिवलीचा श्वास कुठेतरी गुदमरतोय का, डोंबिवलीचा विकास होत नाहीये का. आणि तुम्ही बघा ना, बदलापूर सारखं शहर आमच्यापेक्षा सुंदर झालंय. कळवा आमच्या नंतर डेव्हलप झालं, ते आमच्यापेक्षा चांगलं झालंय. अंबरनाथ सारखं शहर डोंबिवलीपेक्षा चांगलं झालंय. उल्हासनगर सारखं शहर तुम्ही बघाल तर कम्पेअर टू डोंबिवली, उल्हासनगरमध्ये आमच्यापेक्षा चांगले रस्ते आहेत, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालं. पण डोंबिवलीमध्ये का होत नाही? ह्याला राजकीय विल पॉवर कुठेतरी कमी पडली म्हणून हे सगळं झालं असं मला वाटतं. कारण आपण प्रत्येक उमेदवाराला प्रश्न विचारत असताना तो उमेदवार एकतर पुढच्या 5 वर्षासाठी मला इथलं लोकप्रतिनिधी व्हायचे, मला जनतेसाठी काम करायचं, हे महत्वाचं आहे, असा विचार करूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतो. आणि उमेदवाराला प्रश्न विचारत असताना कायम येणाऱ्या 5 वर्षासाठी त्यांचं विजन काय आहे, बाबा मला माझ्या मतदारसंघासाठी हे करायचं, किंवा मी निवडून आलो ना तर सगळ्यात पहिले मी हे काम करेल, असं प्रत्येकाचं ठरलेलं असतं. तसं तुमचं काय ठरलंय?
कारण माझा- मगाशी तुम्ही माफ करा, बोलता बोलता तुम्ही सगळं सांगितलंच की मला हे करायचंय, माझ्या स्वप्नातली डोंबिवली अशी किंवा मी डोंबिवलीसाठी हे करणार आहे. पण त्यातही सगळ्यात पहिला प्रेफरन्स कशाला Priority. असेल? सगळ्यात माझी प्रायोरिटी असणार की पहिले डोंबिवलीमध्ये जी पाण्याची समस्या आज निर्माण झाली आहे ती मला दूर करायची आहे. कारण मला माझ्या महिला भगिनींकडे बघवत नाही. आज आम्ही मुंबई आर्थिक राजधानी देशाची याच्यापासून 40 किलोमीटरच्या अंतरावर राहतो आणि आमच्याकडे जर पाण्याची टंचाई असेल ती खूप मोठी शोकांतिका आहे. पहिला प्रश्न मला सॉर्ट आउट करायचा आहे तो पाण्याची समस्या इथली दूर करायची आहे. सेकंड मोस्ट प्रायोरिटी असेल की खड्डेमुक्त रस्ते, लोकांना चालण्यासाठी चांगले रस्ते आणि चांगली फुटपाथ मला द्यायचे. आणि तिसरा म्हणजे इथली मेडिकल फॅसिलिटी. डोंबिवलीमध्ये आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल नाही. भिवंडीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, उल्हासनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, कळव्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे. या छोट्या शहरांमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहेत, पण डोंबिवलीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे. माझ्या महिलांना डिलिव्हरीसाठी देखील कळव्याला जावं लागतं. मला ती एक समस्या मोठी आहे ती दूर करायची आहे की डोंबिवलीमध्ये एक सुसज्ज सिव्हिल हॉस्पिटल असलं पाहिजे. तिथे सर्वसामान्य माणसं जरी गेली तरी त्यांचा उपचार झाला पाहिजे. ही 3 कामं प्रायोरिटीने मी डोंबिवलीमध्ये करणार आहे. अच्छा, नक्कीच. आणि होतील अशी मी आशा सुद्धा व्यक्त करते. आपण पुढच्या सेगमेंटला वळूयात. पुढचा सेगमेंट असा आहे, मी काही नेत्यांची नावं सांगते. तुमच्या पक्षातली सुद्धा असतील, इतर पक्षातली सुद्धा असतील. तुम्ही एका वाक्यामध्ये डिस्क्राईब करायचंय त्यांना. ठीक आहे, तुमच्या मनाने जे वाटेल ते. सुरुवातीला आपण उद्धव ठाकरेंपासूनच सुरुवात करूयात. उद्धव ठाकरे. कणखर नेतृत्व, ओके. आदित्य ठाकरे. एक युवा आणि प्रॉमिसिंग नेतृत्व आहे. श्रीकांत शिंदे. विजनरी आणि थोडं तापट. संजय राऊत. डॅशिंग आणि निर्भीड. ओके. एकनाथ शिंदे. शांत आणि काम करणारे. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस एका वाक्यात त्यांना एक्सप्लेन नाही करता येणार. त्यांच्यासाठी खूप हुशार नेतृत्व आहे आणि प्रॉमिसिंग हुशार नेतृत्व आहे. आणि शेवटचं शरद पवार. शरद पवार चाणक्य महाराष्ट्राचे. अच्छा, ग्रेट. एक छोटासा प्रश्न आहे. आपण उद्धव साहेबांसोबत सुद्धा राहिलात आणि त्यांना सुद्धा जवळून पाहताय, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. एकनाथ शिंदेसोबत सुद्धा तुम्ही राहिलात, त्यांच्यासोबतही काम केलेलं आहे. तुमचा आवडता नेता कोण? थोडा जपूनच प्रश्न विचारलाय, पण तरी. माझा आवडता नेता उद्धव साहेब ठाकरे. मी मगाशी सुरुवातीलाच जसं सांगितलं, उद्धव ठाकरेंमध्ये एक मवाळता आहे, एक फॅमिली मॅन असं वाटतं. आपल्याला त्यांच्याकडे गेलं की आपल्या परिवारातला कोणतरी आपल्या बरोबर आहे असं नेता म्हणून त्यांच्याकडे कधी मी बघत नाही. एक माझ्या परिवारातला माणूस आहे असं मला त्यांच्याकडे गेल्यानंतर वाटतं. आणि आपल्या बरोबर कोणतरी आहे, नेहमी आपण काम करत असताना आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, असा उद्धव साहेबांचा एक ऑरा असतो. आणि त्या ऑरामध्ये उद्धव साहेब एकदम, मी तुम्हाला खरं सांगतो, एकदम इमोशनल आहेत ते आणि दिलेला शब्द पाळणार आहे. जाणवत आहे ते तुमच्या बोलण्यातूनच मला गोष्टी जाणवायला लागल्यात. आणि पुढचा सेगमेंट आहे, हा सेगमेंट इथेच संपतोय. पुढचा सेगमेंट आहे रॅपिड फायर. ओके, ठीक आहे. रॅपिड फायर मध्ये फास्ट उत्तरं द्यायची. ठीक. मी थेट प्रश्न विचारते. तुमचा विरोधक कोण? श्रीकांत शिंदे की रवींद्र चव्हाण? रवींद्र चव्हाण. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? उद्धव ठाकरे, जयंत पाटील की सुप्रिया सुळे? उद्धव ठाकरे. आवडता युवा चेहरा? श्रीकांत शिंदे, आदित्य ठाकरे की अमित ठाकरे? आदित्य ठाकरे. आवडतं चिन्ह मशाल की धनुष्यबाण? मशाल. आवडता खासदार संजय राऊत, श्रीकांत शिंदे? संजय राऊत. ग्रेट. म्हणजे इतकं सुद्धा वेळ घेतलेला नाहीये. हे जे काही मला आवडलंय की बस यार, जिंकलत तुम्ही आज. खूप छान गप्पा मारल्यात तुम्ही आणि तुमचं विजन हे जनतेला क्लिअर केलं. कसं आहे, आपण उमेदवार जर का निवडून देत असो किंवा लोकप्रतिनिधी माझा मतदारसंघाचा मी निवडून देत असताना तो माझ्यासाठी काय करेल ही एक सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते आणि लोकांना सुद्धा तेच हवं असतं. शेवटी विकास गरजेचा आहे. माझ्या मतदारसंघाचा विकास होत असेल तर मी माझा उमेदवार सुद्धा तसाच निवडून देणार. तुमचं विजन कळालेलं आहे. होप डोंबिवलीकरांना सुद्धा तुमचं विजन लवकरच कळेल आणि डोंबिवलीकर नक्कीच योग्य निर्णय घेतील अशी आपण आशा करूयात. आणि आपण छान गप्पा मारल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ दिलात. विशेष भारीच्या प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद. तुम्ही ही पूर्ण मुलाखत ऐकली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण ग्राउंड रिपोर्ट करतो, मुलाखती करतो, नेत्यांच्या आणि पत्रकारांच्या दोन्ही सुद्धा.
तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये काय नेमकं वार आहे, तिथले उमेदवार कोण, त्या नेत्यांचे विजन काय आहेत, ग्राउंडला नेमकं काय सुरू आहेत आणि पत्रकारांची त्यावरती काय नजर आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर विशेष भरीला आता सबस्क्राईब करा. असेच अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.